नेहरू जी का काम और उनके काम में तुलना नहीं कर सकते। पहिले त्यांनी त्यांचा आरशामध्ये बघावं, नंतर 12 वर्षाबद्दल मोदीजींच्या 12 वर्षाबद्दल बोलावं। 10-10 लाख के सूट पहन रहे, बड़े बड़े फ्लाइट में घूम रहे। आंधी बन के आया हूँ मैं, मेरा हौसला भी अय्याश है। तो आंधी बन के आए और आयाशी कर रहे। अगोदर हिंदू मुसलमान व्हायचं, आता हिंदू दलित होतंय, आता हिंदू मातम होतंय। लोग टूट जाते हैं घर बनाने में, तो तरस नहीं खाते बुलडोजर चलाने में। अहो कशाला ठेवलं तुम्ही निरा खाल्लं त्या घरामध्ये? नेहरूंनी जे काही कमावलेलं होतं ते यांनी सगळं गमावलेलं आहे। किल्लरपणे मेलोडी चॉकलेट वाटत फिरतात। या 12 वर्षाच्या सरकारला 12 वर्ष झाले असतील तर यांनी 12 कामं मोजून दाखवावे। बीजेपीच्या कार्यकर्त्यांसाठी आपल्याकडे थाली नाही, पण टाळी वाजवा। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। या औरंगाबाद शहरामध्ये तुमच्यात जर दम असेल, नरेंद्र मोदी सगळं सांगतो, हायकोर्टाचं नाव औरंगाबाद करून दाखवा। ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होती, ज्यावेळेस आणीबाणी लावली, लस बंद केल्या, हे पंतप्रकाश स्वातंत्र्य गुलाबी झाले ना। त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं जर उत्तर असेल तर ते हिंदू मुस्लिम आहे। त्यांनी सांगावं या ठिकाणी मराठा वंजारी भांडण लावण्याचे जबाबदार कोण आहेत, त्यांनी सांगावं उपवर्गीकरणाला जबाबदार कोण आहे। मोदी सरकारला म्हणजेच भारतीय जनता पार्टी या सरकारला सत्तेमध्ये येऊन आता तब्बल पाहिलं तर 12 वर्ष पूर्ण त्यांनी केलेले आहे। या 12 वर्षामध्ये त्यांनी कोणती विकास कामं केली, जनतेचं यावरती काय कौल आहे किंवा या विकास कामातून काय देशात साध्य झालेलं आहे। सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर देशाचे काँग्रेस पक्षाचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा जास्त कार्यकाळ जे सत्तेवर राहिले जर पाहिलं आपण तर नरेंद्र मोदी आहे। आणि याच्यानंतर जर पाहिलं तर नेमकं या देशामध्ये किती विकास झाला यासाठी बोलण्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। भारतीय जनता पार्टी असेल, प्रहार बच्चू कडू शिवसेना असेल किंवा MIM असेल, काँग्रेस असेल किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, अशा विविध पक्षाचे सगळे पदाधिकारी आपल्या सोबत या ठिकाणी आहेत। आणि नेमकं या 12 वर्षामध्ये काय विकास कामं झाली असं ते आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम काँग्रेसपासून करूया, कारण काँग्रेसची सत्ता घालूनच भारतीय जनता पार्टी सत्तेत आली। काय वाटतं या 12 वर्षामध्ये त्यांची बरेचशी विकास कामं त्यांनी सांगितलेली आहेत, या विकास कामात तुम्ही सहमत आहात का? बाबू मुशाय एक उसका वो है, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। अगर से 12 साल अगर से मोदी जी ने निकाले हैं और नेहरू जी का रिकॉर्ड तोड़े हैं, तो इसका ये मतलब नहीं है कि कोई बहुत बड़ा वक्त निकालने से कि बहुत अच्छा काम इस देश के अंदर हुआ है। आप देखा जाएगा कि जो कांग्रेस के कार्यकाल में पेट्रोल के भाव 60 रुपए थे, आज उसका 100 रुपए हो गया। गैस के भाव 450 थे, उसके भाव 1000 हो गए। आज रोजगारी जो है तो 2.5 करोड़ लोगों बेरोजगार हुए 12 साल के अंदर। तो ये बहुत बड़ी उपलब्धि आप मैंने मानूंगा कि मोदी जी की 12 साल बहुत बड़ी उपलब्धि है ना, उनकी तुलना नेहरू जी के बीच में करे जा सकती है। तो मेरा बोलना ये है कि 12 साल कोई लंबा वक्त निकालने से इस देश का बहुत विकास हुआ, ऐसा कुछ नहीं। सिर्फ इस देश के अंदर अराजकता फैलाया गई, जातिवाद फैलाया गया और महिलाओं पे अत्याचार बढ़ा बहुत सारा। तो ऐसा ये नहीं है कि 12 साल का बड़ा वक्त अगर से मोदी जी ने निकाले तो बहुत अच्छा काम हुआ। नेहरू जी का काम और उनके काम में तुलना नहीं कर सकते। म्हणजे जे नेहरूजी यांच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान तुलना होऊ शकते देखील नाही। मात्र तुम्हाला आता 12 वर्ष तुम्हाला सत्तेत येऊन झालेलं आहे, तुम्ही काय अशी विकास कामं जी आहे की जी जनतेच्या मनात आहे आणि ती विकास कामं झाली म्हणून? आता यांनी सांगितलं विरोधकांनी, मी यांना फक्त एवढंच म्हणू इच्छितो, मोदीजींना आज 12 वर्ष झालेत। आंधी बन के आया हूँ मैं, मेरा हौसला भी अय्याश है। विरोधकांनी फक्त टीका करण्याचं काम करावं, कारण की 12 वर्षात जे विकासाची कामं या देशामध्ये या राज्यामध्ये झालेली आहेत, समृद्धी महामार्ग असेल, त्यानंतर PM आवास योजना असेल, जलजीवन मिशन सारखी योजना असेल, विविध, विशेष करून मी विद्यार्थी युवा आहे म्हणून आज जर तुम्ही बघितलं, स्किल इंडिया असेल, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, अशा अनेक योजना ज्या युवकांच्या कौशल्य विकासासाठी त्यांना त्या ठिकाणी त्यांचं कौशल्य वाढावं आणि जास्तीत जास्त उच्च दर्जाच्या कंपनीमध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या स्किलवरती काम मिळावं, या योजना मोदी सरकारच्या काळामध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आलेल्या आहेत। या विरोधकांनी काय सांगावं आम्हाला, त्या ठिकाणी ज्या वेळेस 60 वर्ष या काँग्रेसची होती, 60 वर्षामध्ये जे त्यांना जमलं नाही ते मोदीजींना 12 वर्षाचा काय हिशोब विचारताय? पहिले त्यांनी त्यांचा आरशामध्ये बघावं, नंतर 12 वर्षाबद्दल मोदीजींच्या 12 वर्षाबद्दल बोलावं। नक्कीच आता फार या ठिकाणी रंगतदार होऊ शकतो। मात्र MIM पक्ष सुद्धा आहेत,
तुम्हाला अनेक वेळा तुमच्यावरती आरोप करण्यात आले, तुम्ही भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून तर अनेक आरोप करण्यात आलेले. काय वाटतं आता मला सांगा, 12 वर्ष यांना कंप्लीट त्यांनी सत्तेमध्ये येऊन झालेले आणि त्यांनी आता सांगितलं की विकास कामं आम्ही ही केली म्हणून. काय वाटतं तुम्हाला? आता त्यांचं बोलताना मी ऐकलं, आंधी बनके आया हूँ और आयाशी करने जाए दिन भाई इधर 10-10 लाख के सूट पहन रहे, बड़े बड़े फ्लाइट में घूम रहे, देश इधर लाइन में है पेट्रोल के, डीजल के, गैस के, और हमारे मोदी जी घूम रहे, सेठ हमारे घूम रहे फ्लाइट में. तो आंधी बन के आए और आयाशी कर रहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मला एक महत्वाचा विषय असं वाटतो की 12 वर्ष गेले त्यांचे, समजा त्यांनी PM राहिले, पण कसे राहिले, कसं काम केलं हे महत्वाचं आहे. कारण की या ठिकाणी जेव्हापासून बीजेपी सत्ता या ठिकाणी आलेली आहे तेव्हापासून धार्मिक अराजकता वाढवण्याचं काम हे बीजेपीने केलेलं आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे. अगोदर हिंदू मुसलमान व्हायचं, आता हिंदू दलित होत आहे, आता हिंदू मातम होत आहे, आता हिंदू वंजारी होत आहे, आता हिंदू वंजारा होत आहे, आता हिंदू मराठा होत आहे. म्हणजे छोट्या छोट्या जातींमध्ये सुद्धा भेदभाव करण्याचं काम, जर तरी तेल टाकण्याचं काम कोणी केलं असेल ते बीजेपी सरकारने केलंय आणि नरेंद्र मोदी सरकारने केलंय. 12 वर्षामध्ये यांनी काय केलं तर 12 वर्षामध्ये यांनी शून्य, मला वाटतं की शून्य काम केलेलं आहे. कारण की देशातला रोजगार हरवलेला आहे, देशातले तरुण या ठिकाणी हरवलेले आहेत, शिक्षणाचा आता पत्ता या ठिकाणी राहिलेला नाही. रोजगार नसल्यामुळे शिक्षण असून पण फायदा नाही, रोजगार पण असणं आवश्यक आहे. आज बघा, एक उपहासात्मक छोटीशी एखाद्याने थीम बनवली, कॉक्रोच जनता पार्टी. मला सांगा, त्याला 12 मिलियन लाखो करोड लोक लाईक का करत आहे? कारण की त्याला लाईक करणं म्हणजे बीजेपी सरकारच्या, मोदी सरकारच्या विरोधामध्ये ते उपहासात्मक केलेलं जे काम होतं त्याला त्यांनी मोठं करण्याचं काम केलेलं आहे. कारण की कॉक्रोच जनता पार्टी असेल आणि जे तरुण त्याला जोडलेले असतील, हा एक म्हणजे काय मार्फत एक जरिया आहे त्यांचा की एक राग व्यक्त करण्याचा. आणि लक्षात घ्या, मोदी साहेबांनी जे 12 वर्ष या ठिकाणी काढले, मला वाटतं की ते 12 वर्ष या ठिकाणी वाया गेलेले आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचं चांगलं भक्कम काम कोणतेच केलेलं नाही. आज ज्या ठिकाणी ते म्हणताय हे काम केलं, त्या ठिकाणी काम केलं, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असेल तर यांच्याच बीजेपीच्या सरकारच्या, मोदी सरकारच्या मंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे आपल्याला दिसून येते. त्यांनी सांगितलं की समृद्धी महामार्ग असेल, असे अनेक मोठे महामार्ग जे आहेत ते आम्ही दिले आहेत. अनेक इतर राज्यांना जोडण्याचे मार्ग जे आहेत, मोठे मार्ग, ते भारतीय जनता पार्टीने विकास कामं केलीत म्हणून. समृद्धी महामार्गाचं एक मला या ठिकाणी विशेष महत्त्व सांगायचं आहे की जे काम 50 कोटीत होतं ते आमचे समृद्धी मार्फत 200 कोटी दिला जातं. जे काम 200 कोटीत होतं ते 400 कोटी दिला जातं. म्हणजे या ठिकाणी काम करताना सुद्धा भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आजकाल तुम्ही बघत आहात की समृद्धीचे इतर तुम्ही रोड जर बघितले आजकाल, तिथे नेहमी काही ना काही त्या ठिकाणी घटना घडत असतात. त्या ठिकाणी त्याचे निकृष्ट तऱ्हेचं काम केल्यामुळे त्याचं कधी स्लिप होतं आणि खूप वेगवेगळ्या टेक्निकल बाबी आहेत. समृद्धीचं काम करत असताना सुद्धा, चांगलं करत असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार काम करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे, म्हणून आम्ही याचा निषेध करतो. या ठिकाणी निश्चित या ठिकाणी करतात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. जुना पक्ष आहे तुमचा आणि सत्ता देखील होती तुमची, मात्र महाराष्ट्रात तुम्ही कुठे काही चांगली कामगिरी करू शकलेला नाही, अशी खंत वाटत नाही कोण? पण महाराष्ट्रामध्ये आज जी काही परिस्थिती आहे, जेवढी काही शांतता आणि जे काही सौंदर्य आहे, त्यामध्ये आमच्या पक्षाचं मोठं योगदान आहे. आमचा पक्ष हा 100 वर्ष जुना पक्ष आहे आणि आम्ही सतत शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या बाजूने उभा राहिलेलो आहोत. मुस्लिमांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात, ख्रिश्चनांवर, दलितांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात, तेव्हा आम्ही पॉप्युलर पॉलिटिक्स न करता आम्ही भूमिका घेतो. आणि आता देखील जेव्हा आता हे मोदी सरकार म्हणते की आम्हाला 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 12 वर्ष किती दिवस पूर्ण करता हे महत्वाचं नाहीये. एक बशीर बद्र नावाचे एक शायर आत्ताच वारले, त्यांचा एक शेर होता की लोग टूट जाते हैं घर बनाने में और तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में. आम्ही आता यांना म्हणतोय की लोग टूट जाते हैं घर बनाने में, तू तरस नहीं खाते बुलडोजर चलाने में. यांचे जर कौशल्य काय असेल तर दंगलीमध्ये कौशल्य आहे. यांनी जर तरुणांच्या हाताला काम दिलं असं त्यांचं म्हणणं असेल तर 40 पैसे घेऊन ट्रोल करण्याचं कौशल्य त्यांनी तरुणांच्या हाताला काम दिलेलं आहे. फक्त अदानी आणि अंबानी या दोघांना काम देण्याशिवाय आणि त्यांची घरं भरण्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलेलं नाही. नेहरूंनी जे काही कमावलेलं होतं ते यांनी सगळं गमावलेलं आहे. देशाला सगळ्या जगामध्ये मान खाली घालायला लावायला लागली. अगदी थिल्लरपणे मेलोडी चॉकलेट वाटत फिरतात. गॅसचे भाव वाढलेले आहेत, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, डिझेल आणि पेट्रोल भेटत नाही म्हणून आमच्या वाहन चालकांना आत्महत्या कराव्या लागायला लागलेल्या आहेत. नीटचे पेपर सारखे फुटतात, साधी एक परीक्षा घेता येत नाही. म्हणजे आता जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातोय
तर असं कोणतं मंत्रालय आहे की ज्यानं राजीनामा नाही दिला पाहिजे? अगदी रेल्वे मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल, मणिपूर जळतोय, मग गृहमंत्र्यांनी राजीनामा नको द्यायला? मोदींसमोर आता प्रश्न असा आहे की जर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावला तर असं सगळ्याच मंत्रालयातल्या मंत्र्यांना जे आहे ते राजीनामा द्यावा लागेल, अशा संकटामध्ये ते आहेत. आणि जर सगळ्याच मंत्र्यांच्या जर अशी जर अपयशी कारभार असेल, जर ते फेल ठरलेले असतील, तर प्रधानमंत्री त्या सगळ्यांचे प्रधान म्हणून ते देखील फेल ठरतात. आणि त्यामुळं आता तरुणांसमोर त्यांना कुठलंही तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. इव्हेंट मध्ये ते मास्टर आहेत, इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहेत. आणि नेहरूंची आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही. ते पण ते सांगतात ना की वंदे भारत असेल, समृद्धी महामार्ग असेल, अनेक मार्ग जे अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहे आणि ते सक्सेस केल्या असं ते सांगू लागले भाजप. अहो, त्याच रेल्वेचं खाजगीकरण केल्याचं सांगा ना मोदी. तुम्ही त्याच रेल्वेच्या जागा अदानीला दिल्यात, अदानीला तुम्ही रेल्वे चालवायला दिली ते सांगा ना. तुम्ही बँका आता विक्रीला काढलेल्या आहेत ते सांगा ना. तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं एवढीशी कर्जमाफी, तेही अनेक अटी शर्ती, तेही कोणाला मिळाल्या कोणाला नाही मिळाल्या, आता त्याचं संशोधन होईल, त्याचं तुम्ही लगे एवढी जाहिरात करता. आणि अदानीला तुम्ही हजारो कोटी रुपये माफ करता, ते कुठंच सांगत नाहीत. त्यामुळं हे सरकार फॉर द अदानी, बाय द अदानी आणि टू द अदानी आहे. अहो, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामध्ये लोकांसाठी चालवलेलं राज्य होतं. हे अदानीसाठी चालवलेलं राज्य सुरू केलेलं आहे त्यांनी. त्यामुळं नेहरूंच्या पासंगालाही पुरणार नाही. नेहरूंच्या अनेक किलोमीटर, शेकडो किलोमीटर नरेंद्र मोदी उभा राहू शकत नाहीत. फार गंभीर आरोप या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करण्यात आलेले आहे. वंचित बहुजन आघाडी, काय वाटतं तुम्हाला की या जे 12 वर्ष मोदी सरकार येऊन सत्तेत येऊन झाले, काय वाटतं ह्या विकास कामावर तुम्ही सहमत आहात का? विकास कामाचं आपण नंतर बोलूया, परंतु मला आत्ताच या ठिकाणी बीजेपीच्या प्रवक्त्यांनी किंवा बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आंधी बनके आया हूं, मेरा हौसला भी अय्याश है. अय्याशीची जर खरी व्याख्या त्यांनी कुठं दाखवली असेल तर एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी जे की देशाला प्रेझेंट करतात त्यांचं नाव या इप्स्टीन फाईलमध्ये आलंय. मग इप्स्टीन फाईलमध्ये जर एखादं नाव येतंय, उद्या समजा तुमचं नाव आलं, कुणाचं नाव आलं, तर मी स्पष्टीकरण देईल ना की या फाईलमध्ये माझं नाव चुकून आलंय, बळजबरीने टाकलंय, देशाला बदनाम करण्यासाठी टाकलंय. अहो, तुमचा एक शब्द पण नाही त्याच्यावर. तुम्हाला वाटत नाही जर या दुनियामध्ये, जगामध्ये आपली नाचक्की होतीये तर देशाचं नाव मोठं व्हावं याच्यासाठी तुम्ही 2 शब्द बोलू शकत नाही की बाबा हे जे नाव तुमचं आलंय, बरं त्यांचं जाऊ द्या, बीजेपीच्या प्रवक्त्यांनी तरी त्यांचं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं की एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव कशामुळे आलंय. याच्यावर खरंच जसं तुम्ही बोलले, आंधी बनके आया हूं, मेरा हौसला भी अय्याश है, तर तुमची अय्याशी ही जगभराने पाहिलेली आहे. आणि त्या जगभरासमोर तुम्ही देशाचं नाव मातीत घालण्याचं काम केलेलं आहे. आता विकास कामाचं बोलायचं राहिलं तर 12 कामं यांनी मोजून दाखवावे. या 12 वर्षाच्या सरकारला 12 वर्ष झाले असतील तर यांनी 12 कामं मोजून दाखवावे की जे यशस्वीरित्या त्यांनी पार पाडले आहे आणि ज्याच्यामध्ये इथल्या सर्वसामान्यांचा फायदा आहे. अडाणी अंबानींचा फायदा नाही, देशामध्ये जे 125 करोड लोक राहतात त्यांचा फायदा आहे. अशा 12 कामं या भारतीय जनता पार्टी सरकारने मोजून दाखवा. जनतेसाठी विकास कामं केली असं ते 12 वर्षात सांगतायत. प्रहारचे देखील आपल्या सोबत पदाधिकारी आहेत. काय वाटतं 12 वर्ष कंप्लीट झालेली आहे? सर्वात पहिले या बीजेपीच्या कार्यकर्त्यांसाठी आपल्याकडे थाली नाही पण टाळी वाजवा, कारण मोदींनी आतापर्यंत कधी डिबेटला पुढे आलेले नाहीये. हे बिचारे कार्यकर्ते, यांना आज त्यांना देखील त्यांच्या मनाला जाणीव आहे, परंतु कुठंतरी फक्त डोक्यामध्ये हिंदू मुस्लिमचा मुद्दा घेऊन पुढे आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आज वाटतंय की आपण काहीतरी बोललं पाहिजे, कुठंतरी स्टेज मिळतोय, परंतु त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. अत्यंत वाईट आणि विदारक परिस्थिती आपल्या देशावर आलेली आहे. आपल्या देशाची बदनामी झालेली आहे. खरं तर नरेंद्र मोदींनी आता पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प असं नाव घेणं अत्यंत गरजेचं वाटतं. जो विश्वगुरू होणार होता तो कुठंच विश्वगुरू सारखी काय भूमिका राहिली. आपले चॉकलेट बाहेरही इथं आपल्या भारत देशालाही चॉकलेट दिलं मेलडी, बाहेर इटलीमध्ये जाऊनही मेलडीज देण्याचं काम सुरू आहे. ते चॉकलेट देण्याचंच काम खरं तर बीजेपीचं आहे आणि नरेंद्र मोदींचं आहे. नेहरूंशी तुलना करण्यापेक्षा आपण स्वतः काय केलं, किती चांगलं काम केलं हे त्यांनी आतापर्यंत दाखवायला पाहिजे होतं. परंतु आता काहीतरी पाहिजे. 12 वर्ष झाले, मग टार्गेट कोणाला? तुम्ही जर कोणतंही डिबेट बघितलं, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित नेहरू,
पंडित नेहरू, सभागृहात पंडित नेहरू, महात्मा गांधी, बस याच्या पुढे काही काँग्रेसचे 60 साल. अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना. त्यांना जे करता आलं नाही ते तुम्ही केलंय का? विद्यार्थ्यांचा आज एवढा मोठा प्रश्न आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद होतंय, त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाहीये. खरं तर इतर देशामध्ये जसं शिक्षण फ्री मिळतंय तसं तुमच्याकडे शिक्षण फ्री झालेलं आहे का? त्यानंतर डिझेल आहे, पेट्रोल आहे, महागाई आहे, या विरुद्ध तुम्ही बोलायला तयार नाहीये. आणि तुम्ही काय, ज्यावेळेस सत्तेत यायचं होते त्यावेळेस तुम्ही इंधनाचे दर महागे हे बोंबलले, आणि आज तुम्ही देश कुठं नेऊन ठेवला हे तुम्ही सांगायला तयार नाहीये. परंतु काय आहे, आज बीजेपीच्या कार्यकर्त्यांची नाचक्की झालेली आहे. आज तुम्ही त्यांचे चेहरे बघितले, एवढ्या विरोधकांनी एकावर एक जे वार केलेले आहेत, बघा तुम्ही बिचारे परेशान आहे एकदम. चेहऱ्यावरचे रंग, हावभाव सर्व उडून गेलेले आहेत. आणि आम्ही या माध्यमातून विनंती करतो आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की किमान तुम्ही तरी डिबेटला आले, नाहीतर मोदी साहेब तर काही यायला तयार नाहीये. ठीक आहे, मोदी सरकारमध्ये हा तुम्हाला घरचा आहेरच म्हणता येईल. आता तुम्ही काय की तुम्ही युती सोबत वरती आहात, पण आता घरचा आहेरच म्हणता येईल. याला काय वाटतं, एवढे गंभीर तुमच्यावर आरोप केले जात आहेत, तर ते आरोप खरे आहेत का? काय झालं, माझे जे विरोधी मित्र आहे यांचं असं झालंय, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या याच्यामध्ये इतके विकास कामं झालेले आहेत. आता मी त्यांना सांगू लागलं, काही वर्षा पहिले काँग्रेस काळामध्ये लोक शौचालयासाठी बाहेर जायचे, उघड्यावर जायचे, स्त्रिया असतील पुरुष असतील. पण आज प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये शौचालयासाठी अनुदान दिलं जाते. आणि अनुदान यासाठी दिलं की ज्यावेळेस यांचं जनधन अकाउंट खुललं, पहिले काँग्रेसच्या काळामध्ये जनधन ज्यावेळेस अनुदान यायचं तर त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार व्हायचा, कारण की ते कॅश न व्यवहार व्हायचा. आता जनधन अकाउंट खोलून ते त्यांच्या अकाउंटवर अनुदान त्यांचं जातं. यांना आता खायला भेटत नाहीये, यांना समृद्धी महामार्ग दिसत नाही. अमित शहानी तो नक्षलवाद संपवला, जे आज नक्षलवादाला आळा घातला हे त्यांना दिसत नाही, पण यांना दिसतं फक्त मिलेटी चॉकलेट दिसतं यांना. तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला आज आयुष्यमान भारतमध्ये कितीतरी गरीब लोक काम करतात, मोजून घ्या तुम्ही, काम करून घेतात. काय म्हणलं, आज मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो, माझा स्वतःचा पर्सनल इन्शुरन्स असून माझा तिथे इन्शुरन्स चाललं नाही. मी आयुष्यमान भारतामध्ये 5 लाखापर्यंत माझ्या कुटुंबाचं तिथं कव्हर झालेलं आहे. सगळ्याकडे तुम्ही तुमच्यामध्ये बोला नाही, आणि यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 60 रुपये पेट्रोल होतं, त्यावेळेस रोजगार 150 रुपये होता. रोजगार 150 रुपये होता, आज 600 रुपये होते. 100 रुपये पेट्रोल हे म्हणतं की महागाई वाढली. तर यांना असं वाटतं 60 रुपये पेट्रोल 150 रुपये तर याला रोजंदारी होती, तर आज 600 रुपये रोजंदारी आहे ना त्यांच्याकडे. महागाई वाढली तर त्याचा व्यवहार पण तेवढा वाढलेला आहे ना. आणि काही पक्ष मी बोलतोय ना हे खोटं बोलून फक्त रेटाचं काम करताय. ज्यावेळेस हे बोलत होतं आम्ही शांत ऐकत होतो, कारण की आम्हाला म्हणजे पूर्ण खोटं आहे. आज त्याला खरं लागलं तर 25 जण बोलताय, पण त्याच्यामध्ये फरक पडतो यांना. आज नितीनजी गडकरी साहेबांनी जे रस्त्यांचं जे नेटवर्क आहे पुऱ्या देशामध्ये जोडलेलं आहे. पहिले मुंबईला जाण्यासाठी तर आपण संध्याकाळी सकाळी 12 घंटे ते पोहोचायला, आज 4 तासात माणूस तिथे पोहोचतो. पण एमआयने तुमच्यावर असा गंभीर आरोप केला की 12 वर्षामध्ये तुम्ही तर जनतेला लुटलंच म्हणे, आणि मोठे मोठे तुम्ही भ्रष्टाचार केले, भ्रष्टाचारातून तुम्ही पैसा काढला, असं काय आरोप केलाय? अहो, भ्रष्टाचार करून तर माझी खासदारने एवढा मोठा बंगला बांधला. नगरसेवक ज्यावेळेस यांना चालू केलं, आम्ही सुशिक्षित लोकांना तिकीट देणार. आज 70% लोकांना फक्त दादागिरी करणाऱ्या पक्षाला तिकीट वाटले. कोणी निदा खांदा लपवतोय, यांना संविधानावर चालायचं नाहीये. बुलडोजर लावलं तर म्हणते की चुकीचं आहे. चुकीचं मग तुम्ही संविधानावर माना ना. तुम्ही बोलता की निदा खान माझ्या ओळखीचे नका, लॉजचा धंदा चालू केला त्यावेळेस तिथं, म्हणून त्यांना बुलडोजरला घर पाडणार. तुम्ही चूक करसाल, तुम्ही संविधानावर चालला, शिक्षा होईल ना. पण तुम्ही पुरे मॉब जमा करणार, मॉब लॉन्चिंग करणार, आणि डबल म्हणतो तुम्ही JCB चालू लागले. अहो, कशाला ठेवलं तुम्ही निदा खाल्लं त्या घरामध्ये? त्याच्यावर धर्मांतराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. इम्तियाज जलीलचं नाव त्याच्यात आलेलं आहे, आणि हे म्हणताय की आमचा काही संबंध नाही, सहज चालती आणि आम्ही त्याला घर दिलं. असं कोणी घर देतं का? विकासावर सांगा. विकास चालू आहे. उत्तर घेऊ. तुम्ही जे आरोप केलाय एवढं उत्तर घेऊन टाकू यांच्याकडनं. हे बघा तुमचं, बघा हे न्यायालयाचं नाव समोर आलंय, इम्तियाज जलील यांचं नाव, जे तुमचे जेएमआयपाशी नगरसेवक त्यांनीच घेतलेलं आहे. त्यांनी जे आरोप केले ते खरे वाटतं तुम्हाला? हे मला सांगा, ते काय ते एक खोटं बोलले सवय बीजेपीला अगोदरपासूनच आहे. मला सांगा, एसआयटी नाही त्याचं, एसआयटी सांगितलं की यांचं नाव आलं म्हणून? सांगितलं कोणी नाव आलं म्हणून? एखाद्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सांगा ना यांचं नाव आलं, त्यांचं नाव आलं. जो चौकशी अधिकारी आहे त्यांनी प्रेस घेतली पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये हे असं आहे म्हणून. हे मीडिया ट्रायल आणि हे अंधभक्त जे याच्या सोशल मीडिया मार्फत पत्रवतात तेच लोकांपर्यंत पोहोचवा. खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. यांना सांगा खरं लोकांपर्यंत पोहोचवा, खरी माहिती द्या. नेहमी हिंदू मुस्लिम करून देशाचं वाटोळा करण्याचं काम या बीजेपी सरकारने अंधभक्तांनी केलेलं आहे. मी त्यांना म्हणतो की झापड डोळ्याची काढा आणि खरं राजकारण करा. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आता हे बघा,
तुम्ही खरी माहिती लपवताय असं तिकडे मीडिया काय म्हणून सांगताय ते. एमआयएमचा वारंवार किती वेळेचा एकच आरोप करता हिंदू मुस्लिम 1995 2000च्या नंतर भारतीय जनता पार्टी युतीची सत्ता या शहरामध्ये होती. इतक्या वर्षात कधी हिंदू मुस्लिम दंगल कधी झाली नाही. 2014 नंतर एक जातीयवादी पक्ष ज्या संभाजीनगर मध्ये आला तेव्हापासून हिंदू मुस्लिम दंगल झाली. 2018ला पण एमआयएमच्या नगरसेवक असो कोणी असो आणि पूर्ण कट कारस्थान ह्या एमआयएमने दंगलीचा घडवला होता. आता पण नारेगावमध्ये आता पण पूर्ण दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. यांच्या माजी खासदाराचं नाव त्याच्यामध्ये आले आणि हा पक्ष जेव्हापासून आला तेव्हापासून या हिंदू मुस्लिम व्हायला लागलंय. पहिले हिंदू मुस्लिम कधीच होत नव्हते या शहरात. ते तर तुमची बी टीम म्हणजे लोक म्हणतात वंचितने आरोप मान्य केलेला करावं ना, त्यांनी मान्य करावं बीटीएम म्हणून. आमचा तर विषय नाही वंचितने आरोप केला. नाही वंचितचा विषय नाही. एमआयएमने मान्य करावं बीटीएम आहे म्हणून. नाही तसं वंचितला पण लोकाला चर्चा करायला उदार नसतं, लोकाला जी हे नसते. हे एमआयएम आल्यापासून या शहरात हिंदू मुस्लिम व्हायला लागलंय आणि जातीचं वाद नक्की नाही. तुम्ही तुमच्याच प्रकाश आंबेडकर यांनी हा गंभीर आरोप केला की ही भाजपाची बी टीम जर एमआयएम बी टीम म्हणून या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही चालू आहे आज औरंगाबाद शहरामध्ये आणि या औरंगाबाद शहरामध्ये तुमच्यात जर दम असेल नरेंद्र मोदी सगळं सांगतो हायकोर्टाचं नाव औरंगाबाद करून दाखवा तेव्हा मी छाती ठोकून म्हणेन. अहमदाबादचं नाव बदला, हायकोर्टाचं नाव बदला. आमचा छत्रपती बरं या हायकोर्टाचं आता रेडिओ पण आपल्याला जे 12 विकास हे बघा तुम्ही जे 12 वर्ष आपला विषय हा आहे की ज्या 12 वर्षामध्ये विकास कामं सांगा. विकास कामं त्यांनी काही विकास कामं केले नाही. कोविडचे लोकांचे तुझं थाली वाजवलेले आहे. कोविड मध्ये लोकांची किती जाण गेली. त्यांनी काय केले का? बेरोजगारांना रोजगार भेटला का? नाही भेटला. हिंदू मुस्लिम ते सांगतायत की भाजप आली म्हणून एमआयएम आली. हे बघा एमआयएम जे राजकारण ते जातीवाद करणार ते बीटी म्हणणार. हिंदू मुस्लिम केले ते हिंदू सेक्युलर मध्ये सगळे आपले संस्कृती काय देशाची सगळ्यांना घेऊन चालणारा मुल्क आहे आपला. हे जे लोक मुस्लिम बी असेल त्यात बीटीम आहे. एमआयएम बीटीम आहे. एमआयएम बी टीम आहे. बीटीम आहे. एमआयएम बीटीम आहे आणि एक टीम भाजप आहे. ते हिंदू करतात. आणि हिंदू 12 वर्षापासून बीजेपीची सरकार आहे आणि खत्रे में भी हिंदूच आहे ना. खत्रे में भी हिंदूच आहे. फिर काय राहिलं तिथे? एमआयएम जे सांगत आहे ना तुम्ही नुसता सेक्युलर वोट काढण्यासाठी एमआयएम ला उभे केलेले आहे. मुस्लिम आणि दलितला जे सेक्युलर वोट होते ते विभाजन करून भाजपला आणण्यासाठी काम केलं. विभाजन करून आता काँग्रेस पण सांगते ना आता. या ठिकाणी काँग्रेसचे लोक जर कन्फ्युज झालेले आहेत. त्यांचेच राहुल गांधी जे होते ते म्हणत होते मी जनी दारू गांधी बोलले नाही. त्यांनाच कळत हिंदुत्ववादी व्हायचंय का पूर्व व्हायचंय. शेवटी त्यांना हे लक्षात येत त्यांना ते सुद्धा कन्फ्युज आहे. पण आपली आजची जी डिबेट होती ही होती 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी काय केलं. लगेच झालं औरंगाबाद संभाजीनगर, लगेच झालं हिंदू मुस्लिम, लगेच वाद. म्हणजे यांना बोलायचं काहीच नाहीये. आम्ही जेव्हा म्हणलो की या ठिकाणी मोदींनी काय केलं दाखवा हिंदू मुस्लिम. मोदींनी काय केलं दाखवा लगेच औरंगाबाद संभाजीनगर. विषय भरगवण्याचं काम हे म्हणतात की विषय भरकटण्याचं हे काम म्हणजे भाजपाने करतात म्हणून. देशाला फुकटण्याचं काम देशाला भरकटत आहे ना हे विशेष आहे. पण एक काम मोदींचं मला आवर्जून सांगायचंय. 2014 नंतर आता 12 वर्षामध्ये त्यांनी जर महत्वाचं कोणतं काम केलं असेल तर ते काम आहे अंधभक्तातल्या काही स्मार्ट लोकांना त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे काही लोकांनी संसदेमध्ये मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये खासदार कंगना राणावत आहे की त्यांना वाटतं की अंधभक्तांना 2014 नंतर स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ही गंभीर बाब आहे. आपण हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण हे प्रकर्षाने बघितलं पाहिजे.
आणि त्यांना विचारलं पाहिजे की खरं स्वातंत्र्य कधी मिळालं. म्हणजे यांना संविधान मान्य नाही. 2014च्या म्हणजे अगोदर तुम्हाला ज्यावेळेस संविधान इंदिरा गांधी पंतप्रधान होती ज्यावेळेस आणीबाणी लावली, लस बंद केल्या, हे पंतप्रकार स्वातंत्र्य गुलामी झाली ना, गुलामी झाली नाही. तुम्हाला यांना लोकांना पकडून एक लस बंद केल्या, ही गुलामी नाही झाली का? तुम्ही स्वातंत्र्य राहिलं कुठं? काँग्रेसने मनमानी केली. मनमानीने त्यांनी राज्य केलं, ते बी इथल्याच लोकांवर. अंग्रेज गेले, यांना सोडून गेले. म्हणजे तुम्हाला इटलीची बाई आणली आणि सोडून गेले आम्हाला. गुलामी करायला. यावरती काँग्रेसकडे येऊया. काय वाटतं तुम्ही अनेक वेळेस तुम्ही विरोधात राहिले. आजची तुम्ही जी चर्चा आयोजित केलेली आहे, नरेंद्र मोदी सरकारनं नेहरूंचा रेकॉर्ड मोडला, 12 वर्षे पूर्ण केली. भाजपच्या या सर्व कार्यकर्त्यांकडून अशी अपेक्षा होती की त्यांनी काय चांगलं काम केलं 12 वर्षामध्ये, हे सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु तुम्ही आता बघत असताल की जसंच MIM चे प्रवक्ते बोलले, जसंच औरंगाबादचा विषय आला की त्यांनी विकास दिला सोडून आणि फक्त हिंदू मुस्लिम चर्चा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वात त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं जर उत्तर असेल तर ते हिंदू मुस्लिम आहे. आणि त्यामुळे 12 वर्षात त्यांनी काय केलं हे ते सांगू शकणार नाही. शांतपणे त्यांनी अजूनही सांगावं की 12 वर्षामध्ये काय काम केलं. मला जे आठवतं 2014ची जी निवडणूक झाली होती त्यावेळेस सगळ्या टेलिव्हिजनवर जाहिराती होत्या, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आणि कोणीतरी एक ताई यायच्या, महिला यायच्या, त्या म्हणायच्या की आपला गॅस जो आहे तो 350 रुपयाला. अहो 350 रुपयामध्ये मी कसं जगू, अशी ती ताई म्हणायची. ती ताई आता कुठं गेली? त्या स्मृती इराणी ताई गॅस सिलेंडर घेऊन अगदी डोक्यावर घेऊन आग तांडव करायच्या. काल आमच्या भगिनी त्यांच्या घरासमोर सिलेंडर घेऊन गेल्या. आता 1000 रुपयाचं सिलेंडर होऊ लागलेलं आहे, पेट्रोल 110 रुपये. ते अमिताभ बच्चन गेले कुठं? आणि ते जे नरेंद्र मोदी होते मुख्यमंत्री त्यावेळेस ते म्हणायचे की डॉलर गिरना बोले तो देश की इज्जत गिरना है. ते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गेले कुठे? जे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणत होते की आधार कार्ड हे चुकीचं आहे, आधार कार्ड बंद झालं पाहिजे, ते नरेंद्र मोदी गेले कुठे? 2 कोटी रोजगार दरवर्षी द्यायचं त्यांचं आश्वासन होतं, 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन होतं. आता उज्ज्वला गॅस देखील बंद केला, लाडकी बहीण देखील आता बंद करू लागलेले आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीला हिंदू मुस्लिम उत्तर. त्यांनी सांगावं मणिपूरला तुम्ही का बरं अपयशी ठरलेला आहात, त्यांनी सांगावं या ठिकाणी मराठा वंजारी भांडण लावण्याचे जबाबदार कोण आहेत, त्यांनी सांगावं उपवर्गीकरणाला जबाबदार कोण आहे, त्यांनी सांगावं प्रायव्हेटायझेशनला जबाबदार कोण आहे, त्यांनी सांगावं इराण आणि रशियाकडून पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस विकत का घेत नाहीत, कारण ते रुपयामध्ये देतात, तरी तुम्ही अमेरिकेच्या समोर का बरं लोटांगण घालताय ते त्यांनी सांगावं. त्यांनी सांगावं पहलगामवर हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेस पाकिस्तानवर हल्ला केला आपल्या सैन्यानं त्यावेळेस 32 वेळेस हे ट्रम्प म्हणाले होते की मी म्हणलो नरेंद्र मोदींना गुपचूप बसा, आणि माझं ऐकून नरेंद्र मोदी गुपचूप बसले. नरेंद्र मोदींना या ट्रम्पच्या समोर एक तोंड देखील का उघडत नाही. कालच ट्रम्प म्हणाले की भारतानं आमच्याकडून खूप फायदा घेतला, आता भारताला आम्ही लुटू. तेव्हा नरेंद्र मोदी का बरं गुपचूप बसतात हे त्यांनी सांगावं. त्याचबरोबर हेच ट्रम्प आमच्या प्रधानमंत्र्याला धमकी देतात की मी ठरवलं तर यांना राजकीय आयुष्यातून उठून देऊ, तेव्हा आमचा प्रधानमंत्री का बरं गुपचूप बसतो. ते आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना बोललं म्हणजे देशाला बोलणं आहे. आणि असं असताना आम्ही त्यांना म्हणतो की नरेंद्र मोदी तोंड उघडा. हे मनमोहन सिंग यांना म्हणायचे की ते गुंगे आहेत, ते बोलत नाहीत, हे काय करतात? हे फक्त भारतामध्ये हिंदू मुस्लिम करणं, कब्रस्तान करणं, गाय आणि बैल करणं, मुस्लिमांबद्दल बोलणं, याच्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. आणि त्यामुळं हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत, महिला परेशान आहेत, विद्यार्थी परेशान आहेत, युवक परेशान आहेत. असा एक माणूस सांगावा की जो यांच्यापासून खुश आहे. मी 2 सांगतो, अदानी आणि अंबानी, हे 2च खुश आहेत. पूर्ण जनता परेशान आहेत. चिटिंग करून पास झाले, चिटिंग करून पास झालेले आहेत, चिटिंग करून निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे त्यांना सरकार चालवता येणार नाही. पूर्णपणे अपयशी झालेलं सरकार आहे. बॅलेटवर निवडणुका घ्या, उद्या तुम्ही घरी असता. बॅलेटवर घ्या सांगताय. आता तुम्ही आता बघा आता वंचित तुमच्यावर आरोप केलेत, भाजपाने केले, काँग्रेसने MIM सुद्धा तुमच्यावर गंभीर आरोप केले, इव्हन प्रहारी सुद्धा तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. 12 कामं तुम्ही 12 वर्षामध्ये तुम्ही फक्त 12 कामं सांगा असं देखील सांगितलंय.
FT5चा विषय बराचसा विषय निघालात, यावर तुमचं काय मत आहे? मला सांगायचं एवढंच आहे की जसं हे म्हटले पहिलगामा हमल्याच्या नंतर आपण पाकिस्तानला घरात घुसून मारलं, यांच्यासारख्या चीनला जमिनी देऊन नाही टाकल्या. पहिली गोष्ट. विकासाच्या अर्थात जसं गडचिरोली जसा नक्षलवादी भाग आहे तिथं आपल्याला रस्ते वगैरे बनवणं, तिथं एखादं हॉस्पिटल टाकणं आपलं मुश्किल. आज नक्षलवाद्यांना तिथं आळा घालून, जे नक्षलवादी होतात ते देशाच्या विरुद्ध होता, त्यांच्यावर आळा घालून त्याला आपण तिथं हॉस्पिटल रोडच वगैरे ते झालेले आहेत रस्त्यामध्ये. आणि यांचं म्हणणं चाललंय की काय केलं. आता आपण ज्यावेळेस त्यांना सांगतो की आपण रस्ते सुधारवले, आपण हॉस्पिटल्स वगैरे आणलेत, आता आपण तिथं कान चौकला बसला, हा रस्ता एक चांगला डेव्हलप झालेला आहे, हा भाजप काळातच झालेला आहे. तुम्ही बघायला गेलं तर आज जनधन अकाउंटमध्ये कितीतरी जे भ्रष्टाचार होत होते पहिले अगोदरच्या, आज सगळ्यांच्या गोरगरिबात लोकांना आधार कार्ड वगैरे काढून त्यांचे अकाउंट करून आपण घेतलेले आहेत. आयुष्यमान भारतमध्ये गेलं तर 5 लाखापर्यंत आज विमा योजना सगळ्यांसाठी आहे. आणि जर आपण हे बोलतो त्यांना म्हणतोय की हे काय तुम्ही हिंदू मुसलमान. मोदीला महापौर बनवावं लागलं. मला सांगा आता जनधन अकाउंट खोले महापौरचं काम आहे का, ते तर शिकवलं. जनतेच्या प्रवासाचं काम करणं. जर भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्यांनी काहीतरी काम केलं तर ते महापौरने केलं असं त्यांचं म्हणणं आलं. नाही, ते काय सांगतात की वर्ल्ड वॉर मध्ये जर पाहिला पण तर आपला देश जो आहे त्याच्या दाबल्या अमेरिकेच्या खाली दाबल्या जातो म्हणजे आपण खाली अमेरिकेला बोलत का नाही, तसं उत्तर का देत नाही असं म्हणतात. अहो हे फेक निगेटिव्ह आहे. आपण पाकिस्तानच्या गवतांचे उद्ध्वस्त, आतंकवाद्यांचे जे तळ होते ते उद्ध्वस्त केले. जर आता त्याच्यानंतर तुम्ही सांगता का अमेरिका असं बोलला तसं बोलला, Epstein फाईल मध्ये कुठेही काही नाव नाहीये. Epstein फाईल मध्ये नाव कसं माहिती का, Epstein फाईल मध्ये नाव कसं माहिती का, तर इम्तियाज जलीलचं अनिता खान केस मध्ये असं नाव Epstein फाईल मध्ये नाव आहे. यांचं जे म्हणताय ना की नाव नाहीच आहे, सेम तसं नाव आहे. निश्चित आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे सगळे पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते होते. महत्वाचा विषय हाच होता की येणाऱ्या जे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी जर पाहिलं तर यांनी 12 वर्षे जे विकास कामे केली यावरती भाजपने उत्तर देण्याचं काम केलं, तर दुसरीकडून विरोधकांनी गंभीर आरोप जे आहे या ठिकाणी हे सरकार सरसपणे अपयशी ठरलं असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मात्र वेळ महत्वाचं हीच आहे की कारण की या चर्चेमधनं फक्त या 12 वर्षाची गेलेली आहे, या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी किती कामं केली आणि विरोधकांचे आरोप सुद्धा गंभीर या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. story.com साठी मी देवराळे, छत्रपती संभाजीनगर.